नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील 2 तासिकेमध्ये आपण विभक्ती व शब्दाचे सामान्य रूप या घटकाबद्दल सविस्तररित्या माहिती पाहिलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आणि उद्याच्या तासिकेमध्ये आपण प्रयोग या घटकाबद्दल आणि प्रयोगाच्या प्रकाराबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथमतः प्रयोग ही संकल्पना समजावून घेऊया. प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग हा शब्द जर पाहिला तर तो प्र अधिक युज याची जर आपण फोड केली तर प्रयोग या शब्दाची फोड या पद्धतीने होते, प्र अधिक युज. म्हणजे याचा जर अर्थ जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ होतो जोडणे, संबंध प्रस्थापित करणे, संबंध जोडणे. तर संबंध कशाचा असतो? मराठी व्याकरणामध्ये संबंध कशाचा जोडला जाणार आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 घटकांमधील जो परस्पर संबंध आहे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. कारण कोणतंही जरी वाक्य घेतलं तरी त्या वाक्याला त्या ठिकाणी 3 घटक असतात. एक वाक्याचा कर्ता, त्या वाक्यातील कर्म आणि वाक्याचं क्रियापद. या 3 घटकांचा जो एकमेकाशी संबंध असतो त्यांच्या परस्पर संबंधाला मराठीमध्ये प्रयोग असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये 2च प्रयोग आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. पण आपल्या मराठी भाषेमध्ये 3 प्रयोग आहेत. पहिला प्रकार आहे त्याचा कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला या 3 प्रयोगांच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती पाहिजे आणि त्याच्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबद्दल देखील माहिती पाहिजे. पहा, ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. एकदम सोपी संकल्पना आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा जो एकमेकाबरोबर संबंध असतो तो कसा आहे आपण या घटकात सविस्तररित्या पाहणार आहे. पण कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला मराठीमध्ये प्रयोग असं म्हटलं जातं. आज तत्पूर्वी आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 संकल्पना पाहणार आहोत. या तुम्ही क्रियापदामध्ये देखील अभ्यासलेल्या असतील. कारण या संकल्पना जर व्यवस्थितरित्या क्लिअर झाल्या तरच हा घटक समजणार आहे आणि समजायलाही खूप सोपा असा घटक आहे. सर्वप्रथम आपण कर्ता कशाला म्हणायचं हे समजावून घेणार आहोत. कर्ता कसा शोधायचा आपण विभक्तीमध्ये पाहिलेलंच आहे, परंतु कर्ता कशाला म्हटलं जातं हे आपण या ठिकाणी पाहून समजावून घेऊ. कर्ता म्हणजे काय? तर क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो असतो, क्रिया करणारा घटक म्हणजे त्या वाक्यातील कर्ता. या ठिकाणी आपण उदाहरण पण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्या समोर उदाहरण आहे. पहिलं, कोंबड्याला तुरा शोभतो. आता कर्ता शोधायचा कसा? कारण कर्ता या ठिकाणी म्हणजे व्यक्तिवाचक दिसणारी गोष्ट हा कर्ता असतो असं काही नाही. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वाक्य पाहतानाच आपल्या समोरच वाटेल की या वाक्यातला कर्ता कोंबडा आहे. परंतु असं जर आपण शोधायला गेलो, समजा या खालचं राम आंबा खातो या वाक्यातील जर कर्ता आपण राम मानला, किंवा मला दूध आवडते या वाक्यातील कर्ता जर आपण मी मानला, तर तो 100% बरोबर येईल याची म्हणजे शाश्वती नाहीये. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? कर्ता त्या वाक्यातील शोधायचा आहे आणि तो क्रिया करणारा घटक असणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम काय करणार आपण? त्या वाक्यातील क्रियापद शोधणार. पहिल्या वाक्यातील क्रियापद आहे शोभतो आणि या क्रियापदाचा धातू शोधायचा. धातू म्हणजे काय ही संकल्पना पण तुम्ही अभ्यासलेली आहे. धातू म्हणजे क्रियापद ज्या मूळ शब्दापासून तयार झालेलं असतं तो मूळ शब्द म्हणजे त्या क्रियापदाचा धातू. त्या ठिकाणी आपल्याला धातू शोधायचा आणि धातूला मी कालच्या परवाच्या तासिकेत पण सांगितले आपल्याला 3 प्रश्न विचारायचे. एक पहिला प्रश्न, नारा कोण? जर हा बरोबर नसेल लिंगानुसार त्या ठिकाणी ते असणार आहे नारा कोण, किंवा हा प्रश्न बरोबर बसत नसेल तर आपल्या समोर दुसरा प्रश्न आहे नारी कोण आणि तिसरा प्रश्न आहे नारे काय. या 3 पैकी योग्य असा बसणारा त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आणि आपल्याला त्या ठिकाणी कर्ता मिळेल. या ठिकाणी शोभतो क्रियापद आहे. या ठिकाणी शोभणारा कोण? तर शोभणारा कोंबडा नाही. शोभणारा कोंबडा नाही तर शोभणारा आहे तुरा. म्हणून या वाक्यातील कर्ता आहे तुरा. म्हणजे या पद्धतीने शोधलं तरच बरोबर येईल. आता वाक्य पाहताना आपल्याला कोंबडा त्या ठिकाणी कर्ता वाटत होता, परंतु जर व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर या वाक्यातला कर्ता काय येतो? तुरा. का? कारण क्रियापद आहे शोभतो
या ठिकाणी शोभणारा कोण आहे? तुरा. म्हणून कर्ता या ठिकाणी तुरा. त्यानंतर आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे, राम आंबा खातो. या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला क्रियापद शोधायचंय. जनरली मराठीमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं. कधी कधी काव्यात्मक वाक्य पंक्ती असतील तर त्या ठिकाणी मध्ये पण येऊ शकतं. आम्ही जातो अमुच्या गावा, या ठिकाणी जातो मध्ये आलेला आहे. परंतु जर बाकीचे जर वाक्य पाहिले तर जनरली वाक्याच्या शेवटी असतं. ते सगळ्यात अगोदर शोधायचं. या ठिकाणी राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापद आहे खातो. याचा मूळ धातू काय आहे? याचा मूळ धातू आहे खा. आता आपल्याला याला प्रश्न विचारायचा आहे. कोणते प्रश्न आहेत? नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय? या ठिकाणी खा. खाणारा कोण? राम. खाणारा कोण आहे? तर खाणारा आहे राम आणि म्हणून या वाक्यातील कर्ता आहे राम. त्यानंतर आपल्या समोर पुढील वाक्य आहे, मला दूध आवडते. मला दूध आवडते. या ठिकाणी तुमच्याही सहज लक्षात आलं असेल की या वाक्यातील क्रियापद आहे आवडते. आता याला प्रश्न विचारायचा, आवडणारा कोण? मला नाहीये. आवडणारी कोण? मला नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला आवडणारे काय? आवडणारे काय आहे? दूध. या वाक्यात आवडणारे जर काय आहे तर दूध आणि म्हणून या वाक्याचा कर्ता हा दूध असा आहे. आपण व्यक्तिवाचक शब्द दिसला म्हणजे तो कर्ता असतोच असं होत नाही. या ठिकाणी हा काही व्यक्तिवाचक नाहीये शब्द. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही कर्ता शोधला तरच तो त्या ठिकाणी बरोबर येईल. आणि प्रयोग ओळखताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कर्ता आणि कर्म शोधता आलं पाहिजे. कर्ता कर्मानुसारच त्या ठिकाणी हे प्रयोग ठरलेले आहेत आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी ओळखता येणं आवश्यक आहे. पहा, या ठिकाणी परत एकदा सांगतो, कर्ता कशाला म्हटलं जातं? तर क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो घटक असतो तो असतो कर्ता. कर्ता शोधताना काय करायचंय? सगळ्यात पहिलं त्या वाक्यातील क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधल्यानंतर त्याचा धातू शोधायचा आणि त्या धातूला 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न आहे नारा कोण, दुसरा प्रश्न नारी कोण आणि तिसरा प्रश्न आहे नारे काय. या 3 प्रश्नांनी आपल्याला त्या वाक्यातील अचूक असा कर्ता त्या ठिकाणी मिळेल. यानंतर आपल्याला पाहिजे कर्म कशाला म्हणायचंय? कर्म म्हणजे काय? कर्ता आपण पाहिलाय, आता आपल्याला कर्म पाहिजे. क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्या घटकावर घडते. क्रियापद जी क्रिया दाखवतं, या ठिकाणी वाक्यात जी क्रिया आहे खातो, याच्यात कोणती क्रिया आहे? खाण्याची. मग ही क्रिया ज्या घटकावर घडली असेल तो घटक म्हणजे त्या ठिकाणी त्या वाक्यातील कर्म. क्रिया करणारा जो असतो तो कर्ता आणि क्रिया ज्या घटकावर घडते तो घटक म्हणजे त्या वाक्यातील कर्म असतं. आता आपल्याला समोर एक उदाहरण आहे जे आपण अगोदर पाहिलंय, राम आंबा खातो. या ठिकाणी आपण कर्ता शोधलेला आहे. खाणारा कोण आहे? राम. हा झाला कर्ता. आता या ठिकाणी आपल्याला कर्म शोधायचंय. त्यासाठी देखील तीच पद्धत आहे. सगळ्यात पहिलं क्रियापद शोधा, क्रियापदाचा धातू शोधा. याचा धातू आहे खा आणि या ठिकाणी एकच प्रश्न विचारायचा आहे. कर्ता शोधताना 3 प्रश्न होते लिंगामुळे. या ठिकाणी आपल्याला एकच प्रश्न आहे, न्याची क्रिया कोणावर झाली? कोणता प्रश्न विचारायचा आहे? न्याची क्रिया कोणावर झाली? आता या ठिकाणी क्रियापदानुसार तो प्रश्न असणार आहे. या ठिकाणी धातू आलेला आहे खा. मग कोणती क्रिया? खाण्याची क्रिया कोणावर झाली? तर खाण्याची क्रिया कशावर घडलेली आहे? आंब्यावरती आणि म्हणून या वाक्यातील कर्म आंबा हे आहे. त्यानंतर आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे, सचिन क्रिकेट खेळतो. या ठिकाणी क्रियापद आहे खेळतो. याचा मूळ धातू आहे खेळ. आपण कर्ता अगोदर शोधू. खेळणारा कोण? सचिन. हा झाला कर्ता. खेळण्याची क्रिया कशावर होते? तर खेळण्याची क्रिया या घटकावर होते. कोणत्या? क्रिकेट. आणि म्हणून या वाक्यातील कर्म आहे क्रिकेट. पहा, या ठिकाणी कर्म कसं शोधायचं आपण ते पाहिलंय. या ठिकाणी आपल्याला कर्म शोधताना सोपी गोष्ट आहे. क्रियापद शोधा, त्याचा धातू शोधा आणि एकच प्रश्न विचारा, न्याची क्रिया कोणावर झाली म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्या वाक्यातील
कर्म मिळेल. आणि यानंतर आपण आपल्या मुख्य घटकाकडे येणार आहोत. पहा, आपल्याला समजावून घ्यायचे प्रयोग, पण त्यापूर्वी आपल्याला त्या संकल्पना क्लिअर असणं आवश्यक होतं. पहा, प्रयोगाचे आपण अगोदर पाहिलं 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. या ठिकाणी जर तुम्ही याचं नाव पाहिलं, काय आहे? कर्तरी. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय, कोणता शब्द महत्वाचा दिसतो? कर्ता. कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल, मग कर्त्यानुसार बदलतं म्हणजे काय? तर कर्त्याचं आपण लिंग बदललं आणि क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग कर्तरी. कर्त्याचं आपण वचन बदललं, त्या वाक्यातील क्रियापद बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग. कर्त्याचा आपण पुरुष बदलला त्या ठिकाणी, तर त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तरी देखील त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर वाक्यातील क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. आपण तेच उदाहरण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. राम आंबा खातो, या ठिकाणी आपण अगोदरही पाहिलं, खाणारा कोण? राम. खाण्याची क्रिया कशावर होते? रामवर, आंब्यावर होते. राम आहे या वाक्यातला कर्ता. आता आपल्याला काय करायचंय? कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. राम. राम हा शब्द पुरलिंगी आहे, याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. या ठिकाणी आपण कुठलाही स्त्रीलिंगी शब्द वापरला तरी चालू शकतो. आपण या ठिकाणी सीता शब्द वापरू. सीता आंबा खातो राहील का? तर खातो राहणार नाही. तर वाक्यातील क्रियापद काय होईल? खाते. सीता आंबा खाते. म्हणजे मूळ जे क्रियापद होतं खातो, या क्रियापदाचं कोणतं क्रियापद तयार झालं? कर्त्याचं आपण लिंग बदलल्यामुळं खाते. म्हणजे क्रियापदामध्ये बदल झाला म्हणून या वाक्यातला प्रयोग कर्तरी. आपण वचन बदलून पाहूया. राम हा शब्द एक वचनात आहे, आपल्याला अनेक वचनी शब्द वापरायचा आहे. आपण सर्व हा शब्द वापरू. सर्वजण या हा शब्द वापरू. सर्वजण. या ठिकाणी संख्या वाढवण्यासाठी आपण सर्वजण हा शब्द वापरूया. सर्वजण आंबा काय होईल? खातो राहील का? तर खातो राहणार नाही. तर त्या वाक्यात आपण कोणतं क्रियापद वापरणार? खातात. सर्वजण आंबा खातात. म्हणजे आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं असता क्रियापदामध्ये बदल झाला, म्हणून या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे. का कर्तरी? तर कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं म्हणून. आपण त्याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण आहे आपल्या समोर. पोलीस चोरांना पकडतात. या वाक्यातील क्रियापद आहे पकडतात. पकडणारे कोण? पोलीस. हा आहे या वाक्याचा कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरांवर होते. हे आहे या वाक्यातील कर्म. आता पोलीस या ठिकाणी एकवचनी शब्द आहे, किंवा तो पोलीस आपण हा पुरलिंगी शब्द आहे. आपण त्याऐवजी स्त्रीलिंगी शब्द वापरू. जर त्या ठिकाणी त्याचं लिंग बदलता नाही आलं एखाद्या शब्दाचं, तर आपल्याला कुठलाही स्त्रीलिंगी शब्द वापरायचा. या ठिकाणी आपण ती वापरू. तो, ती, ते जरी वापरलं तरीही चालतं. आपल्याला या ठिकाणी ती हा शब्द वापरून पाहायचा आहे. ती चोरांना पकडते. ती चोरांना पकडते. म्हणजे या वाक्यातील मूळ जे क्रियापद होतं पकडतात, त्याचं काय झालं? त्या क्रियापदात बदल होऊन त्या क्रियापदाचं रूपांतर कशात झालं? पकडते या क्रियापदामध्ये. म्हणजे कर्त्याचं आपण लिंग जरी बदललं किंवा वचन, एकानुसार जर क्रियापद बदललं तर दुसऱ्यानुसार आपोआप बदलतं. कोणत्याही एका घटकानुसार फक्त बदलून पाहायचं. लिंगानुसार बदलून पहा किंवा वचनानुसार बदलून पहा. लिंगानुसार जर क्रियापद बदलत असेल तर 100% वचनानुसार देखील ते क्रियापद बदलणार आहे. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदललं म्हणजे कर्त्यानुसार म्हणजे काय? कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदात बदल झाला, म्हणून या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे. आता सोपी गोष्ट, या पद्धतीने तर आपल्याला जायचंच. या ठिकाणी एकदम सोपी गोष्ट सांगतो का, ती गोष्ट लक्षात ठेवल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आपण प्रयोग शोधू शकतो. कर्तरी आहे किंवा नाही. फक्त त्यासाठी कर्ता शोधा. शोधलाय कर्ता आपण. कोणता आहे कर्ता वाक्यातील? या वाक्यातला कर्ता आहे राम. आणि
दुसऱ्या वाक्यातील कर्ता आहे पोलीस. आता काय करायचंय, कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल, कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. प्रथमा विभक्ती म्हणजे काय, आपण त्यासाठी ती संकल्पना पण समजावून घेतलेली मागील तासिकेमध्ये. प्रथमा विभक्ती म्हणजे त्याच्या एक वचनाला आणि किंवा अनेक वचनाला कुठलाही प्रत्यय नसेल तर त्याला आपण प्रथमा विभक्ती म्हणतो. कारण त्याला जर कुठलाच प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी प्रथमा विभक्ती असते. आणि हा जर शब्द पाहिला राम, या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे या ठिकाणी 100% कोणता प्रयोग असणार आहे, कर्तरी प्रयोग. दुसरी गोष्ट पहा, या ठिकाणी दुसऱ्या वाक्यातला कर्ता आहे पोलीस, या कर्त्याला देखील कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे या ठिकाणी देखील कोणता प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग. इतकी सोपी गोष्ट आहे. कर्ता शोधा, कर्म शोधा, कर्त्याला प्रत्यय आहे का पहा. कर्त्याला प्रत्यय जर नसेल, कुठलाच प्रत्यय कर्त्याला लागलेला नसेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. आणि या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. पण नावातच प्रकाराची संकल्पना त्या ठिकाणी लक्षात येते. नावातच जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर सहज तुमच्या लक्षात येईल की हा प्रकार कशानुसार ठरलाय. कर्तरी प्रयोग तर आपण पाहिलं कर्त्यानुसार ठरतो, पण या ठिकाणी एक महत्वाचा शब्द आहे कोणता, सकर्मक. सकर्मक, स म्हणजे काय, सह. कशासह, तर कर्मासह. त्या वाक्यात काय असलं पाहिजे, कर्म. थोडक्यात कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा सकर्मक कर्तरी प्रयोग. वाक्य कोणतं असणार आहे, कर्तरी प्रयोगाचं, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. पण त्या वाक्यात जर कर्म आलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं सकर्मक. उदाहरण आहे आपल्या समोर, शेतकरी शेत नांगरतो, क्रियापद आहे नांगरतो. नांगरणारा कोण, शेतकरी, हा झाला कर्ता. आणि नांगरण्याची क्रिया कशावर होते, शेतावर होते. शेत आहे या वाक्यातील कर्म. आता आपल्याला पाहिजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का, आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल आणि वाक्यात या ठिकाणी कर्म आहे, म्हणजे जर बदललं तर त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणणार आहोत. पहा, शेतकरी शेत नांगरतो, या ठिकाणी आपल्याला या शब्दाचं लिंग वचन बदलायचंय. तो शेतकरी, त्याऐवजी आपण ती शब्द वापरू फक्त, किंवा एखादं स्त्रीलिंगी नाम वापरलं तरीही चालेल. ती शेत नांगरतो होईल का, नाही, तर त्या ठिकाणी काय होईल, नांगरते. ती शेत नांगरते, म्हणजे मूळ क्रियापद होतं नांगरतो, त्याचं रूपांतर कशात झालं, नांगरते मध्ये. का झालं, तर आपण कर्त्याचं लिंग बदललं. वचन बदललं तरी बदल होऊ शकतो, आपण ते वापरू. ते शेत नांगरतो राहणार नाही, नांगरते राहणार नाही, तर काय होईल, ते शेत नांगरतात. म्हणजे कर्त्याचं लिंग वचन बदललं, क्रियापदात बदल झाला आणि वाक्यात कर्म आहे, म्हणून या वाक्यातील प्रयोग हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे, चित्रकार चित्र काढतो. या ठिकाणी आपल्याला क्रियापद पाहिजे. क्रियापद आहे काढतो, याचा मूळ धातू आहे काढ. काढणारा कोण, चित्रकार, हा झाला कर्ता. काढण्याची क्रिया कशावर होते, चित्रावर होते, हे आहे कर्म. आता आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. तो चित्रकार, त्याऐवजी आपण ती हा शब्द वापरू किंवा तिचा हा शब्द वापरू. ती चित्र काढते, ते चित्र काढतात. म्हणजे आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं, क्रियापदात बदल झाला, म्हणून या वाक्यातला प्रयोग कर्तरी प्रयोग. आणि वाक्यात कर्म आलं म्हणून या वाक्यातला प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे, सीता अभंग गाते. या ठिकाणी क्रियापद आहे गाते. या गाते या क्रियापदाचा धातू आहे गा. आता या ठिकाणी आपल्याला त्याला प्रश्न विचारायचा आहे, गाणारा कोण आपण विचारणार नाहीये.
गाते म्हटल्याच्या नंतर आपण साहजिकच नारी कोणने प्रश्न विचारणार. गाणारी कोण? सीता हा हे करता. आणि गाण्याची क्रिया कशावर होते? तर अभंगावरती. हे आहे कर्म. आता आपल्याला सीता या शब्दाचं लिंग बदलायचंय. सीता हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्याऐवजी आपल्याला पुरलिंगी शब्द वापरायचा आहे. या ठिकाणी आपण तो शब्द वापरू. तो अभंग गाते राहणार नाही, तर काय होईल? गातो. तो अभंग गातो म्हणजे क्रियापदात त्या ठिकाणी बदल झाला आणि वाक्यात कर्म आहे, म्हणून या वाक्यातील प्रयोग हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पहा, वाक्य असे जरी पाहिले तरी आपण उत्तर काढू शकतो सकर्मक आहे किंवा नाही. पहा, मी अगोदर तुम्हाला सांगितलं क्रियापद शोधा. नांगरते, नांगरणारा कोण? शेतकरी. शेतकरी हा कर्ता आहे आणि नांगरण्याची क्रिया कशावर होते? शेतावर होते. या ठिकाणी कर्ता आहे, कर्त्याला कुठलाच प्रत्यय नाही, कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि कर्म आहे, म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. या ठिकाणी काढणारा कोण? चित्रकार हा कर्ता आहे. कर्ता या ठिकाणचा कर्ता देखील प्रथमा विभक्तीत आहे, त्याला कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि या वाक्यात कर्म आलं म्हणून सकर्मक कर्तरी. त्याच पद्धतीने गाते, गाणारी कोण? सीता हा झाला कर्ता. गाण्याची क्रिया कशावर होते? तर अभंगावर होते. हे आहे कर्म आणि कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म आहे, म्हणून या वाक्यातला प्रयोग काय असणार आहे? सकर्मक कर्तरी. इतकं ओळखायला सोपी गोष्ट आहे या ठिकाणी. यानंतर आपण कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, जो देखील नावानुसार तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. पण नावातच आहे अकर्मक. या ठिकाणी काय असणार आहे? कर्माशिवाय. तो कर्माचं होता, म्हणजे वाक्यात कर्म असेल तर सकर्मक. आणि ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात तुम्हाला कर्म दिसणार नाही, त्या वाक्यातील प्रयोगाला काय म्हणायचंय? अकर्मक कर्तरी प्रयोग. या ठिकाणी फक्त कर्ता असणार आहे, कर्म नसेल. आणि कर्ता असेल तर आपल्याला कोणत्या विभक्तीत शोधायचं आहे? प्रथमा विभक्तीत, म्हणजे त्याला प्रत्यय नसला पाहिजे. अगोदरच एक उदाहरण आहे आपल्या समोर. मला दूध आवडते. या ठिकाणी आपण कर्ता पण शोधलेला होता, परंतु परत शोधू. आवडणारे, या ठिकाणी आवडणारा कोणने प्रश्न विचारून चालणार नाही, तर या ठिकाणी आपल्याला आवडणारे काय? तर दूध. दूध हा या वाक्यातील कर्ता आहे आणि आवडण्याची क्रिया कशावर होते? दुधावर होते. आवडण्याची क्रिया दुधावरच होते. आणि तुम्ही क्रियापदाच्या प्रकारामध्ये एक प्रकार अभ्यासला असेल, अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद, ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्यातील क्रियापदाला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. किंवा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबत असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला देखील अकर्मक क्रियापद म्हटलं जातं. या वाक्यामध्ये देखील कर्म नाही, या ठिकाणी कर्म नाही, या ठिकाणी फक्त आपल्याला काय सापडलाय? कर्ता. आता आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. दूध, आता ते दूध नपुसक लिंगी शब्द आहे. आता याचं लिंग बदलायचं म्हणजे दूध या शब्दाचं लिंग बदलून चालेल का? याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे का? नाही. याचा विरुद्ध लिंगी शब्द सापडणार तुम्हाला नाही. मग आता काय करायचं? तर यासाठी दूध हे काय आहे? थोडक्यात पेय आहे आणि हा शब्द नपुसक लिंगी. याच्याऐवजी आपल्याला काय करायचंय? पेय असणारा शब्द वापरायचा आहे, फक्त तो या शब्दाच्या लिंगाऐवजी दुसऱ्या शब्द लिंगाचा असला पाहिजे. आता ते दूध याच्याऐवजी आपल्याला पुरलिंगी किंवा स्त्रीलिंगी पेय असणारा शब्द वापरायचा आहे. मी या ठिकाणी शब्द वापरतोय चहा. तो चहा हा पुरलिंगी शब्द आहे. चहा हा शब्द आपण या ठिकाणी वापरू आणि वाक्यात बदल होतो का पाहू. मला चहा आवडते राहणार नाही, तर काय होईल? मला चहा आवडतो. मूळ क्रियापद होतं आवडते, याचं रूपांतर कशात झालं? आवडतो या क्रियापदामध्ये. आणि म्हणून या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? सगळ्यात अगोदर कर्तरी प्रयोग. या वाक्यातला प्रयोग कर्तरी का? कारण आपण कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला, म्हणून या वाक्यातील प्रयोग अगोदर कर्तरी प्रयोग. आणि या वाक्यात कर्म नाही, या वाक्यात कर्म नाही म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म असतं
तर सकर्मक कर्तरी प्रयोग, एवढाच फरक याच्यात आहे. यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे. सचिन छान खेळतो. सचिन छान खेळतो या ठिकाणी क्रियापद आहे खेळतो. खेळणारा कोण? सचिन हा झाला कर्ता. आणि खेळण्याची क्रिया कशावर होते? छानवर नाही, तर खेळण्याची क्रिया कशावर होईल? सचिनवरच होईल. आणि म्हणून या वाक्यात देखील कर्त्यापासून निघालेली क्रिया या कर्त्यापाशीच येऊन थांबलेली आहे. या वाक्यात कर्म नाही. आता आपल्याला काय करायचंय? कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहिजे. सचिन, तो सचिन हा पुल्लिंगी शब्द, याच्याऐवजी स्त्रीलिंगी शब्द वापरू. आणि कुठलाही शब्द जर वापरता आला नाही तर ती, तो, ते वापरलं तरी चालतं. ती छान खेळते, ते जर वापरलं, ते छान खेळतात, ते छान खेळतात. म्हणजे खेळतो या क्रियापदामध्ये बदल झाला. का बदल झाला? आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं म्हणून. म्हणजे या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यात कर्म नाही, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. सोपे दोन प्रकार आहेत. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग, आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म नसेल तर त्या वाक्यातील प्रयोगाला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचे. यानंतर आपण प्रयोगाच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. नावातच आहे ती प्रकार. कर्तरी प्रयोगामध्ये साहजिकच लक्षात येतं का कर्ता महत्वाचा आहे. या प्रयोगामध्ये साहजिकच तुमच्याही लक्षात आलं असेल तर या ठिकाणी काय महत्वाचं असणार आहे? कर्म. कर्म महत्वाचं म्हणजे काय? तर कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाचं रूप त्या ठिकाणी बदललं पाहिजे. कर्म या ठिकाणी कर्त्यानुसार बदलून जरी पाहिलं तरी ते बदलणार नाही. कर्त्यानुसार बदलणार नाही तर कशानुसार बदलणार? ते कर्मानुसार. कर्त्यानुसार बदलत नसेल आणि कर्मानुसार बदलत असेल तरच त्या वाक्यातील प्रयोगाला आपण काय म्हणणार आहोत? कर्मणी प्रयोग. या ठिकाणी सोपी गोष्ट आहे. उदाहरण तेच परत या प्रकारात बदललेले आहेत. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कर्त्यात काय बदल झाला तर कर्मणी होतो. कर्ता कसा असेल तर कर्तरी राहतो. पहा या ठिकाणी वाक्य आहे तुमच्या समोर. पहिलं उदाहरण आहे रामने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला हे वाक्य आहे. या ठिकाणी क्रियापद आहे खाल्ला. खाल्ला या क्रियापदाचा मूळ धातू आहे खा. खाणारा कोण? राम हा झाला कर्ता. खाण्याची क्रिया कशावर होते? आंब्यावर. हे आहे कर्म. आता अगोदर आपण कर्माचं लिंग वचन बदलून पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. आपण अगोदर कर्त्याचं लिंग वचन बदलू. रामने, तो राम हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याच्याऐवजी आपण स्त्रीलिंगी शब्द वापरू. सीताने. फक्त एक लक्षात ठेवायचं, याला जो प्रत्यय लागलेला असेल ना तो काढायचा नाही. तो दुसरा जो तुम्ही कर्ता वापरणार, जे लिंग बदलून वापरणार, वचन बदलून वापरणार, त्या कर्त्याला देखील तो प्रत्यय आलाच पाहिजे. रामने आंबा खाल्ला याऐवजी आपण ती शब्द वापरला तरी चालेल. तिने आंबा खाल्ला, त्यांनी आंबा खाल्ला. आपण संख्या वाढवू. सर्वांनी आंबा खाल्ला. कर्त्यानुसार क्रियापद बदललं का? नाही. या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद बदलणार नाही. आता आपल्याला कर्मानुसार बदलतंय का पाहायचंय. कर्मानुसार बदललं तरच कर्मणी होईल. पहा या ठिकाणी आंबा, तो आंबा हा पुल्लिंगी शब्द आहे. याचा विरुद्ध लिंगी शब्द आपण बनवू शकत नाही. याच्याऐवजी आपण विरुद्ध लिंगी कुठलाही खाद्यपदार्थ असणारा शब्द वापरायचा आहे. तो आंबा हा पुल्लिंगी शब्द. याच्याऐवजी आपण कैरी वापरू शकतो. ती कैरी. चिंच वापरू शकतो. रामने कैरी खाल्ला राहणार नाही, तर काय होईल? रामने कैरी खाल्ली, रामने चिंच खाल्ली. म्हणजे कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार या ठिकाणी क्रियापद बदललं, कर्त्यानुसार बदललं नाही. कर्मानुसार जर बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात. आपण पुढील उदाहरण देखील समजावून घेऊया. आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे.
पोलिसांनी चोर पकडला, क्रियापद आहे पकडला. पकडणारे कोण? पोलीस. हा हे करता. पकडण्याची क्रिया कशावर होते? चोरावर होते. ते आहे कर्म. आता अगोदर आपण कर्त्यानुसार बदलून पाहू. पोलिसांनी अनेक वचनी शब्द आहे, एकवचनी वापरू. पोलिसाने. पोलिसाने चोर पकडला. किंवा आपण लिंग बदलू. तिने चोर पकडला. सर्वांनी चोर पकडला. क्रियापद बदललं नाही, म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग नाही. आता आपण कर्मानुसार बदलू. आता कर्म आहे चोर. तो चोर. याचं लिंग बदलून पहा. तुम्हाला याचा विरुद्ध लिंगी शब्द सापडला तर शोधा. नसेल तर आपल्याला विरुद्ध हा तो चोर पुरलिंगी शब्द, याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. फक्त वापरताना व्यवस्थित शब्द त्या ठिकाणी वापरा. आता मी या ठिकाणी शब्द वापरतोय चोरी, कारण हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पोलिसांनी चोरी पकडली. पोलिसांनी गाय पकडली. आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द वापरायचा आहे फक्त. लिंग पुरलिंगी असेल तर स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी शब्द वापरा. पोलिसांनी चोरी पकडली. पकडला या क्रियापदामध्ये बदल झाला. कशानुसार? कर्त्यानुसार नाही तर कर्मानुसार. आणि कर्मानुसार बदल झाला म्हणून या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे. आता सोपी गोष्ट सांगतो, एकदम सोपी. कर्मणी प्रयोग आपण सहज ओळखू शकतो. जसं कर्तरी प्रयोगात सांगितलं तुम्हाला, कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असतो. कर्म असेल तर सकर्मक, नसेल तर अकर्मक. एवढी सोपी गोष्ट होती. त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील ओळखण्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे. कर्ता कर्म शोधा. आणि या ठिकाणी काय पाहिजे? कर्त्याला प्रत्यय. या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय हा असला पाहिजे. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल. या ठिकाणी पहा, कर्त्याला प्रत्यय आहे ने, कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर तिथं कर्मणी प्रयोग असतो. इथं सुद्धा पहा, कर्त्याला प्रत्यय आहे नि आणि कर्माला या ठिकाणी कुठलाच प्रत्यय नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला जर नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो. कर्त्याला प्रत्यय जर नसला तर कर्तरी प्रयोग, आणि कर्त्याला प्रत्यय असून कर्माला जर नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. आता आपल्याला याचे प्रकार पाहिजेत. या ठिकाणी सकर्मक कर्मणी, अकर्मक कर्मणी असे प्रकार पडणार नाहीत. कारण प्रयोग कशानुसार ठरतोय? कर्मानुसार. कर्म नसेल तर कर्मणी व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे याचे प्रकार जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. याचे 5 प्रकार आपण समजावून घेणार आहोत. पहिला प्रकार आहे पुराण कर्मणी. हा जो प्रयोग आहे हा कुठं सापडेल तुम्हाला? संस्कृत काव्यात. हा फक्त संस्कृत काव्यात सापडतो. या ठिकाणी आणि ओळखायचा कसा? पहिल्या उदाहरणातून तुम्हाला समजावून सांगतो. तो काय कर्म करी जे लगोले करावे. आता आपल्याला क्रियापद शोधायचंय. काय शोधायचंय? क्रियापद. जनरली आपल्या मराठीतल्या वाक्यामध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं आणि ते क्रियादर्शक असतं. आता आपल्याला या ठिकाणी क्रियापद शोधताना क्रियादर्शक शब्द शोधायचा आहे. तो काय कर्म करी जे लगू लेकराने. लेकराने हा शब्द काही क्रियापद नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर करी जे कर, करी जे हा शब्द या वाक्यातला क्रियापद आहे. त्यानंतर जर पुढील वाक्य पाहिलं, जो जो की जे परमार्थ लाभो, या ठिकाणी शब्द काय आहे? की जे. इथं काय आहे? करीजे. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला सापडल्यात. ते वाक्य कसं असलं पाहिजे? संस्कृत. दुसरी गोष्ट, त्या क्रियापदाला इजे प्रत्यय जर असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा पुराण कर्मणी असतो. 2 गोष्टी आहेत ओळखण्यासाठी. ओळखण्याच्या 2 खुणा आहेत, 2 लक्षणं आहेत. संस्कृत काव्यात संस्कृत वाक्य पाहिजे आणि क्रियापदाला इजे प्रत्यय पाहिजे. जर इजे प्रत्यय असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा पुराण कर्मणी असतो. त्यानंतर याचा पुढील प्रकार आहे शक्य कर्मणी.
शक्य कर्मणी पहा यासाठी आहे ना अवलंबून असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय सांगितलं शक्य कर्मणी मध्ये कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कोणतं क्रियापद सांगितलंय शक्य क्रियापद कर्मच्या वाक्यात जर शक्य क्रिया आपण ही गोष्ट आज असलेली असेल का जर कर्त्याकडे क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही हे दाखवणाऱ्या क्रियापदाला आपण शक्य क्रियापद म्हणतो. आणि शक्य क्रियापदात तुम्ही एक गोष्टही पाहिली असेल का जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला वते किंवा वतो या स्वरूपाचे प्रत्यय लागलेले असतात. त्या ठिकाणी किंवा तुम्ही शक्य क्रियापद जरी शोधलं तरी तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. तिच्याच्याने आता काम करवते हे कोणतं क्रियापद आहे शक्य क्रियापद आहे. म्हणून या वाक्यातील प्रयोग हा शक्य कर्मणी. आईला आता टेकडी चढवते आईला आता टेकडी चढवते या ठिकाणी चढवते हे क्रियापद देखील शक्य क्रियापद आहे. म्हणून या वाक्यातला प्रयोग शक्य कर्मणी. त्याला आता चालवते या वाक्यातला प्रयोग देखील कोणता असणार आहे शक्य कर्मणी. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी पाहिजेत. वाक्य आपल्याला कसलं असलं पाहिजे त्या वाक्यातील एकच गोष्ट जरी पाहिली तरी तुम्हाला उत्तर मिळेल. त्या वाक्यातील क्रियापद हे कोणतं पाहिजे शक्य क्रियापद असलं पाहिजे. आणि शक्य क्रियापद जर असेल तर त्या ठिकाणी असणारा प्रयोग असतो शक्य कर्मणी. म्हणजे एका एका गोष्टीवर हे प्रकार अवलंबून आहेत. पुराण कर्मणी कशावर अवलंबून आहे दोन गोष्टी आहेत तिथं. तो संस्कृत काव्यात त्या ठिकाणी आढळतो आणि त्या क्रियापदाला इजे हा प्रत्यय असतो. शक्य कर्मणीमध्ये एक अट आहे का त्या वाक्यातलं क्रियापद हे शक्य क्रियापद असलं पाहिजे. त्यानंतर हे वाक्य आहे. तिसरा प्रकार आहे समापन कर्मणी. नावातच आहे समापन या शब्दाचा अर्थ होतो कृतीचा शेवट होणं. समापन कर्मणी जर पहा या ठिकाणी ती संकल्पना समजून घेण्यासाठी काय सांगितलं त्यांनी कर्ता षष्टी विभक्तीत असला पाहिजे. षष्टी विभक्ती माहिती आहे तुम्हाला का ज्या कर्त्याला चे प्रत्यय असतील साचीचे प्रत्यय असणारा जो शब्द असतो तो असतो षष्टी विभक्तीचा. आणि साचीचे प्रत्यय असणारा कर्ता त्या ठिकाणी पाहिजे क्रियापद संयुक्त क्रियापद असलं पाहिजे. कोणतं संयुक्त. तुम्ही क्रियापदाचे प्रकार अभ्यासले असतील सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद सविस्तररित्या क्रियापदामध्ये ते घटक अभ्यासलेले असतील. तरी मी सांगतो संयुक्त क्रियापद म्हणजे काय. संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधिताला सहाय्यक करणाऱ्या क्रियापदाला पण सहाय्यक क्रियापद म्हणतो. सहाय्यक क्रियापद कशाला म्हणतात धातू साधिताला सहाय्य करणारं क्रियापद सहाय्यक. आणि संयुक्त कशाला म्हणायचंय धातू साधिताला सहाय्यक क्रियापदात त्या वाक्यात तर येणारच आहे. म्हणजे धातू साधिताला सहाय्य करणारं क्रियापद त्या ठिकाणी असणारच आहे. पण त्या ठिकाणी जर एकाच कृतीचा बोध झाला तर त्या क्रियापदाला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी धातू साधित असलं पाहिजे. त्यानंतर क्रियापद येणार आणि या दोन्ही मधून एकाच क्रियेचा बोध जर झाला या दोन्ही मधून जर एकाच क्रियेचा जर बोध झाला तर आपण त्याला संयुक्त क्रियापद म्हणतो. त्या ठिकाणी त्या एका क्रियेमुळे आपण त्याला संयुक्त क्रियापद म्हणतो. आणि पुढची एक अट आहे त्या वाक्यात कृतीचा काय झाला पाहिजे शेवट झाला पाहिजे. कृती त्या ठिकाणी संपलेली असली पाहिजे. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. कर्ता षष्टी विभक्तीत म्हणजे साचीचे प्रत्यय. क्रियापद संयुक्त म्हणजे त्या ठिकाणी एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. आणि म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे धातुसाधित त्या ठिकाणी येणार आहे. धातुसाधित आणि क्रियापद त्या ठिकाणी असणार आहे आणि एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे त्या वाक्यातील क्रियापदाने ती जी कृती कोणतीही कृती दाखवलेली असेल
तर त्या कृतीचा शेवट झालेला असला पाहिजे. आणि शेवट झालेला असेल तर आपण त्या प्रयोगाला काय म्हणणार आहेत? समापन कर्मणी प्रयोग. उदाहरण आपण पाहूया. त्याची उत्तरपत्रिका लिहून झाली. झाली आहे क्रियापदे. आता आपण एक एक गोष्ट पाहू. तो या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? ची. हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलाय. त्यानंतर आपण काय पाहिलंय? संयुक्त क्रियापद. लिहून झाली. इथं क्रिया एकच आहे. कोणती? लिहिण्याची. एक क्रिया जर असेल, धातू साधित आणि क्रियापद या दोन्हींनी जर एकच क्रिया दाखवली तर आपण त्याला काय म्हणतो? संयुक्त क्रियापद. येऊन जा असा असेल तर आपण त्याला संयुक्त क्रियापद म्हणत नाही. का? कारण त्या दोन क्रिया आहेत. एक येण्याची आणि दुसरी जाण्याची. त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणत नाही. तिथं एकच क्रिया असली पाहिजे. खाऊन घे एकच क्रिया आहे. कोणती? खाण्याची. अशा स्वरूपाची त्या ठिकाणी क्रियापद असेल तर आपण त्याला संयुक्त म्हणतो. या ठिकाणी लिहून झाली हे क्रियापद संयुक्त आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली कृतीचा शेवट. त्याची उत्तरपत्रिका लिहून झाली म्हणजे कृती त्या ठिकाणी संपलेली आहे. आणि म्हणून या वाक्यातला प्रयोग कोणता आहे? समापन. तीन गोष्टी आहेत ओळखायला. कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असला पाहिजे, क्रियापद संयुक्त असलं पाहिजे आणि कृतीचा शेवट झालेला पाहिजे. या गोष्टी असेल तर आपण त्याला समापन कर्मणी म्हणतो. त्यानंतर आपल्याला समोर दुसरं उदाहरण आहे. तिचे पाणी भरून झाले. तिचे पाणी भरून झाले. या ठिकाणी पहा पहिली गोष्ट घडलेली आहे. कर्त्याला त्या ठिकाणी चे हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय आहे. भरून झाले या ठिकाणी एक क्रिया आहे. कोणती? भरण्याची. म्हणजे हे क्रियापद संयुक्त आहे. आणि या ठिकाणी भरून झाले म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून या दोनही वाक्यातला प्रयोग कोणता आहे? समापन कर्मणी. एकदम सोपं असा हा प्रकार आहे. यानंतर बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रकार आहे हा नवीन कर्मणी प्रयोग. इंग्रजी मधील एखादं वाक्य असेल ऍक्टिव्ह व्हॉइसचं, त्याचं जर आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केलं आणि त्या पॅसिव्ह व्हॉइसचं जर आपण मराठी भाषेत भाषांतर केलं तर ते भाषांतर म्हणजेच नवीन कर्मणी. राम इट्स अ मँगो ही याचा जर आपण पॅसिव्ह व्हॉइस केला तर काय होईल? अ मँगो इज इटन बाय राम. आणि या वाक्याचा अ मँगो इज इटन बाय राम या वाक्याचं जर आपण मराठीत भाषांतर केलं तर ते काय होईल माहितीये का? तर ते होईल रामकडून आंबा खाल्ला गेला. काय होईल? रामकडून आंबा खाल्ला गेला. आणि मग हा ओळखायचा कसा? तर ते ओळखण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे, जो कर्ता असेल तो कडून अव्ययाने युक्त असला पाहिजे. म्हणजे काय? तर कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असला पाहिजे. कर्त्याला कोणता प्रत्यय असला पाहिजे? कडून. आणि दुसरी गोष्ट काय? क्रियापद हे संयुक्त असलं पाहिजे. संयुक्त क्रियापद आपण अगोदरच पाहिलं. या दोन गोष्टी जर असतील, या दोन गोष्टी असतील तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो. या ठिकाणी पण पहा, सिंहाकडून हरिण मारले गेले. या ठिकाणी कर्त्याला आहे क्रियापद संयुक्त आहे म्हणून या वाक्यातील प्रयोग नवीन कर्मणी. आता पहिलं वाक्य होतं आपलं, पोलिसांनी चोर पकडला. हे वाक्य तुम्ही रूपांतर करून पहा कसं होईल. प्रत्येकाने प्रयत्न करून पहा. आपल्याला काय बनवायचं आहे? त्याचा नवीन कर्मणी. काय करणार? कर्त्याला कोणता प्रत्यय जोडणार? कोणता प्रत्यय? कडून प्रत्यय जोडा आणि क्रियापद संयुक्त करा. तुम्ही केलंच असेल. कसं होईल ते वाक्य? पोलिसांकडून चोर पकडला गेला. असं जर वाक्य असेल तर ते कशात असणार? साहजिकच नवीन कर्मणीचं. रामने आंबा खाल्ला किंवा राम आंबा खातो हे वाक्य सुद्धा तुम्ही नवीन कर्मणीचं आपण इथंच केलंय ते. किंवा शेतकरी शेत नांगरतो. शेतकरी शेत नांगरतो हे वाक्य किंवा शेतकऱ्याने शेत नांगरली हे वाक्य तुम्ही नवीन कर्मणीमध्ये रूपांतरित करू शकता. त्यासाठी काय करा? कडून प्रत्यय जोडा. शेतकऱ्याकडून शेत. आता आपल्याला काय करायचं? क्रियापद संयुक्त करायचंय.
शेतकऱ्याकडून शेत नांगरले गेले. म्हणजे हे वाक्य देखील कशामध्ये मोडल? नवीन कर्मणीमध्ये. एवढी सोपी गोष्ट या ठिकाणी आहे. सोपी गोष्ट काय आहे? कर्त्याला कडून प्रत्यय असला पाहिजे, क्रियापद संयुक्त असलं पाहिजे. ही गोष्ट जर असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग हा असतो. या ठिकाणी आपण दोन प्रकार त्या ठिकाणी पाहिले. पण आपल्याला मराठीमध्ये प्रयोग फक्त ओळखायला आहेत, रूपांतर करायला नाहीत. आपल्याला जर रूपांतर करता आलं तर आपण सहज प्रयोग त्या ठिकाणी ओळखू शकतो. आपण या ठिकाणी पहिला प्रकार पाहिलेला आहे. तर करता आलं तर खूप ओळखायला सोपं त्या ठिकाणी होणार आहे. पहा, आणि त्यात फरक पण तुमच्या लक्षात येईल. पहिलं आपण वाक्य पाहिलं होतं, शेतकरी शेत नांगरतो. हे आपण कर्तरी प्रयोगाचं का ठरवलं? तर आपण या ठिकाणी आपण कर्ता शोधला होता. नांगरणारा शेतकरी हा कर्ता, याला कुठलाही प्रत्यय नाही किंवा याच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद हे बदललेलं होतं. म्हणून या वाक्यातला प्रयोग काय होता? कर्तरी. आता याचा आपण कर्मणी प्रयोगात जर रूपांतर करू शकतो. कर्मणी प्रयोगात मी काय सांगितलंय आणि कर्तरी प्रयोगात काय सांगितलंय? कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगात काय अट आहे? कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला नसावा. म्हणजे याचं रूपांतर करायचं जर असेल तर आपल्याला याला प्रत्यय लावा लागेल. याला जर असेल तरी तो काढून टाकावा लागेल. याला असेल तर तो काढून टाकावा लागेल. या ठिकाणी शेतकरी शेत नांगरतो, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? शेतकरी या शब्दाला प्रत्यय लावा लागेल. तर काय होईल? शेतकऱ्याने शेत नांगरले. शेतकऱ्याने शेत नांगरले. पहा, या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, म्हणजे कर्मणी या ठिकाणी असणारच आहे. आपण करून पण पाहू. नांगरले क्रियापद आहे. नांगरणारा कोण? शेतकरी. हा झाला कर्ता. नांगरण्याची क्रिया कशावर होते? शेतावर होते. हे आहे कर्म. आपण आता या ठिकाणी कर्त्याचं लिंगवचन बदलून पाहू. तो शेतकरी, याच्याऐवजी आपण स्त्रीलिंगी शब्द वापरू. तिने. फक्त मी काय सांगितलेली अट? त्या ठिकाणी लिंगवचन बदलताना जर कर्त्याला प्रत्यय आला तर तो दुसरा कर्ता वापरताना देखील जोडायचा. तिने शेत नांगरले, त्याने शेत नांगरले, सर्वांनी शेत नांगरले. कर्त्यानुसार क्रियापद बदललं नाही. आता आपल्याला कर्माचं लिंगवचन बदलायचंय. कर्माचं लिंगवचन बदलायचंय. कर्मानुसार क्रियापद बदलतं का पाहायचंय. या ठिकाणी शेत हा शब्द कोणत्या लिंगातील आहे? लिंग ओळखण्यासाठी सोपी गोष्ट त्या ठिकाणी आपण करतो. त्या शब्दाच्या अगोदर तो, ती आणि ते शब्द त्या ठिकाणी वापरायचे. जो शब्द अचूक बसेल त्यानुसार लिंग ठरवायचं. तो असेल तर पुरलिंगी, ती बसत असेल तर स्त्रीलिंगी, आणि ते शब्द जर त्याच्या समोर अचूक बसत असेल तर नपुंसक लिंगी असतो. या ठिकाणी या शब्दाचं लिंग तुम्ही शोधलंच असेल. या ठिकाणी तो शेत काय होत नाही, ती शेत काय होत नाही, तर काय ते शेत. म्हणजे हा शब्द नपुंसक लिंगी आहे. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी किंवा पुरलिंगी शब्द वापरायचा आहे. मग याचं लिंग बदलायचं, याच्या विरुद्ध लिंगी शब्द कसा शोधणार? तर याच्याऐवजी आपण मळा शब्द वापरू शकतो. मळा, तो मळा किंवा ती शेती. त्या ठिकाणी हे दोन शब्द तुम्ही वापरू शकता. शेतकऱ्याने मळा नांगरले राहणार नाही, तर शेतकऱ्याने मळा नांगरला. या ठिकाणी कर्मानुसार क्रियापद बदललं म्हणून कर्मणी प्रयोग. या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग. या वाक्याचं रूपांतर आपण त्या वाक्यात केलं. रूपांतर करायला नाहीये, पण रूपांतर करता आलं तर प्रयोग ओळखायला खूप सोपे असतात. म्हणजे लक्षात येतं रूपांतर
करता येणं म्हणजे काय बदल होतो दोन वाक्यात, काय बदल असतो तो लक्षात येतो. या ठिकाणी आपण आणखी एक वाक्य घेऊया. पहा या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं मी एक वाक्य घेतोय. पोलीस चोराला पकडतात. पोलीस चोराला पकडतात. आपण वाक्य पाहिलं होतं. पहा या ठिकाणी क्रियापद आहे पकडतात. पकडणारे कोण? पोलीस. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर होते. हे आहे कर्म. आता ती चोराला पकडते म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद या ठिकाणी बदललेलं आहे. म्हणजे या वाक्यातला प्रयोग हा कर्तरी आहे. आता आपल्याला याचं कर्मणी प्रयोगाचं वाक्य बनवायचंय. म्हणजे काय करायचंय? काय करायचंय तर कर्त्याला प्रत्यय त्या ठिकाणी जोडायचा आहे. कर्त्याला प्रत्यय जोडायचा. मी आता इथं कर्त्याला प्रत्यय जोडतो. पोलिसांनी चोराला पकडले असं वाक्य चालेल का? अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? त्याचं कारण आहे. कर्मणी प्रयोगात काय अट सांगितली? याला प्रत्यय पाहिजे आणि याला प्रत्यय नसावा. मी जर याला दोन्हीलाही प्रत्यय लावले तरी चालणार नाही. आपल्याला याचा प्रत्यय त्या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि फक्त यालाच प्रत्यय लावायचा आहे. आणि मग वाक्य कसं होईल? पोलिसाने चोर पकडला. पोलिसाने चोर पकडला. आता आपण याचं त्या ठिकाणी लिंगवचन बदलून पाहू. हा हे कर्ता, हे आहे कर्म, हे तुमच्या लक्षातच आलंय. आता आपण या कर्त्याचं लिंग बदलू. तो पोलीस हा पुरलिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द वापरू. तिने चोर पकडला. याचं अनेक वचन करू. पोलिसांनी चोर पकडला. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आता कर्मानुसार बदलून पाहू. या ठिकाणी मी अगोदर तुम्हाला याच्यासाठी विरुद्ध लिंग म्हणजे लिंग बदलून शब्द सांगितलेला होता चोरी. आता काय करायचं? याचं प्रत्यय जसाचा तसा ठेवायचा आहे. हा काढायचा नाही. पोलिसाने चोरी पकडला राहील का? तर राहणार नाही. पकडला ऐवजी काय होईल? पकडली. पोलिसाने चोरी पकडली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय असला पाहिजे? कर्मानुसार लिंगवचन बदललं पाहिजे. कर्त्यानुसार बदलणार नाही. जर कर्मानुसार बदलत असेल तर कर्त्यानुसार बदलणार नाही. कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्मानुसार बदलणार नाही. एका वाक्यात दोन प्रयोग येत नाहीत. आता सोपी गोष्ट काय आहे? या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे कर्तरीमध्ये आणि कर्मणीमध्ये काय पाहिजे? कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे आणि कर्माला नसला पाहिजे. या ठिकाणी कर्माला प्रत्यय असो किंवा नसो चालतं. कर्तरी प्रयोगात फक्त कर्त्याला प्रत्यय नसावा. कर्माला असो किंवा नसो. कर्म वाक्यात असो किंवा नसो ते पण चालतं. पण या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला नसावा आणि वाक्यात कर्म असलंच पाहिजे. त्याशिवाय कर्मणी प्रयोग त्या ठिकाणी होणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहिले कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार. एक सकर्मक कर्तरी, दुसरा प्रकार पाहिला अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हणजे काय? तर वाक्यात जर कर्म असेल, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल तर आपण त्या वाक्याला सकर्मक कर्तरी प्रयोग त्या ठिकाणी म्हणतो. आणि जर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल तर त्या वाक्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये त्या ठिकाणी कर्मानुसार तर क्रियापद बदलतं. त्यानंतर आपण याचे 5 प्रकार पाहिलेत. पहिला प्रकार पाहिला आपण पुराण कर्मणी. ते ओळखण्यासाठी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. एक संस्कृत काव्याचा जळतो आणि क्रियापदाला इजे हा प्रत्यय असतो. त्यानंतर पुराण कर्मणी नंतर आपण पाहिलेला प्रकार होता समापन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये काय झालेलं असतं? कृतीचा शेवट झालेला असतो. त्यानंतर आणखी एक अट आहे कर्ता षष्टी विभक्तीचा असतो, व्यापक संयुक्त असतं. तिचा निबंध लिहून झाला, त्याचे पाणी भरून झाले, त्याचा अभ्यास करून झाला. या या स्वरूपाचे वाक्य असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण समापन कर्मणी म्हणतो. त्यानंतर आपण पाहिला शक्य कर्मणी. शक्य कर्मणी कशाला म्हणायचंय? तर त्या वाक्यातील क्रियापद हे शक्य क्रियापद असलं पाहिजे.
चालवते, चढवते या स्वरूपाचे क्रियापद हे शक्य क्रियापद असतात. ते जर असतील तर त्याला शक्य कर्मणी म्हणायचंय. त्यानंतर आपण एक प्रकार पाहिला नवीन कर्मणी. नवीन कर्मणी प्रकार कसा ओळखायचा आहे, तर कर्त्याला त्या ठिकाणी कडून असा प्रत्यय असला पाहिजे आणि क्रियापद हे संयुक्त असलं पाहिजे. या ठिकाणी आहे पोलिसांकडून चोर पकडला गेला. या ठिकाणी या कर्त्याला कडून हा प्रत्यय आहे आणि क्रियापद हे संयुक्त आहे, म्हणून या वाक्यातला प्रयोग हा नवीन कर्मणी प्रयोग त्या ठिकाणी असणार आहे. या दोन घटकामध्ये, दोन प्रकारामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर ती विचारा. यानंतरचा तिसरा प्रकार आणि या घटकावर विचारले जाणारे प्रश्न आपण पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत. कुणाला शंका असेल तर विचारा. म्हणजे काय? तर शक्य क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? शक्य क्रियापद म्हणजे काय? पहा, तुम्ही क्रियापदाचे प्रकार अभ्यासलेत का? तुम्ही क्रियापदाचे प्रकार अभ्यासलेलेच असतील. शब्दाच्या जाती तुमच्या झालेल्या असणार आहेत, कारण एकदम सुरुवातीला तो घटक येतो. पहा, त्या ठिकाणी क्रियापदाच्या प्रकारामध्ये आपण तसे जर पाहिले तर दोनच मुख्य प्रकार असतात, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे त्या वाक्यात कर्म असलं की त्याला सकर्मक म्हणायचं, वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक क्रियापद म्हणायचं. हे सोडून पण एक 7-8 प्रकार आपण अभ्यासतो. त्या ठिकाणी कोणकोणते प्रकार अभ्यासतो आपण? सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद, यास भावकर्तृक क्रियापद, भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद, अनियमित क्रियापद, अकर्मक क्रियापद या स्वरूपाचे प्रकार आपण, अपूर्ण विधान क्रियापद या स्वरूपाचे क्रियापदाचे प्रकार तुम्ही अभ्यासलेले असतीलच. त्यातला जो प्रकार आपल्याला प्रयोगामध्ये येतो तो कोणता प्रकार येतो, तर तो येतो क्रियापदाचा प्रकार शक्य क्रियापद. आता शक्य क्रियापद कशाला म्हणतात, तर कर्त्याकडे, वाक्यातला जो कर्ता असतो त्या कर्त्याकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही, सामर्थ्य आहे किंवा नाही हे दाखवणाऱ्या क्रियापदाला, कर्त्याकडे क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही हे दाखवणाऱ्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. हा आपल्या घटकाचा भाग नाही तरी आपण तो समजावून घेऊ. पहा, या ठिकाणी उदाहरण आता मी लिहितो. आईला आता टेकडी चढवते. आईला आता टेकडी चढवते म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का यापूर्वी आई ती टेकडी चढू शकत नव्हती. आईकडे ती टेकडी चढण्याचं सामर्थ्य नव्हतं, परंतु आता आईकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे हे दिसतं. आणि कर्त्याकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही हे ज्या क्रियापदाने दाखवलेलं असतं त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट आहे, या तुम्ही एक प्रायोजक क्रियापद पण प्रकार पाहिला असेल. पहा, या ठिकाणी त्याच्यात वेगळे प्रत्यय लागतात आणि याच्यात वेगळे प्रत्यय लागतात. याच्यात कोणता प्रत्यय लागतो क्रियापदाला? वते. वते हा प्रत्यय त्या ठिकाणी सर्रास त्या क्रियापदाला लागलेला असतो. मला आता चालवते. या ठिकाणी पण कोणता प्रत्यय आलाय? वते. या ठिकाणी वते हा प्रत्यय आलाय. म्हणजे यापूर्वी मी एवढा अशक्त होतो की मला त्या ठिकाणी चालता येत नव्हतं, आता मला चालवते. म्हणजे या ठिकाणी कर्त्याकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे. आणि प्रायोजक क्रियापदामध्ये काय होतं? वते प्रत्यय नसतो, तर तिथं वितो किंवा वित्तीय प्रत्यय असतो. हा फरक आहे दोन्हीतला प्रायोजक क्रियापदामध्ये. पहा, या ठिकाणी हे शक्य क्रियापद तुमच्या लक्षात आलं असेल. आणखी काही शंका असतील तर विचारा. शक्य क्रियापदामध्ये येईल का? कोणतं? मला आता जाणवते. मला आता जाणवते येईल ना. पूर्वी माझ्याकडे ती गोष्ट जाणून घेण्याची क्षमताच नव्हती.
ती गोष्ट आता माझ्याकडे ती क्रिया करण्याचं ती जाणून घेण्याची क्षमता माझ्याकडे आली म्हणजे ते शक्य क्रियापद आहे. म्हणजे पूर्वी ती क्रिया याच्या करण्याचं सामर्थ्य नव्हतं. म्हणजे याच्या आधी जे आहे त्याला शक्य क्रियापद म्हणतात का? आवाज येत नाही थोडस व्यवस्थित. यापूर्वी एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य नव्हतं पण आता ती सामर्थ्य आलं याला शक्य क्रियापद का? हा, कर्त्याकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी असेल किंवा नसेल हे दाखवणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? शक्य क्रियापद. जनरली सामर्थ्य आहे हे दाखवणारीच उदाहरणं जास्त त्या ठिकाणी येतात. आहे आणखी कोणाला शंका? जरी या आता झालेल्या प्रकारावर कोणाला शंका असेल तर ती शंका आपली पुढील उदाहरणामध्ये क्लिअर होणारच आहे.